ओम श्री सिद्धभैरवाय नमः. माय बाप काशी तेने ने जावे तीर्थाशी. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू आणि कृपा सिंधू पांडुरंग. बघा, ह्या जगाची उत्पत्ती जी झाली ना, प्राणी असो किंवा मनुष्य असो, आई आणि बाप या दोघांपासून जगाची उत्पत्ती झाली. पण नंतर काय असतं, सुरुवातीला मुलगा जन्माला येतं ते काय करतं, आई 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 करतं. कवर जोपर्यंत चालत नाही तोवर. ते चालतं जेव्हा बाहेर फिरायला जाते ना, मग त्याला काय असतात, मित्र भेटतात, मैत्रिणी भेटतात. आणि मग काय करतात, त्या मित्र आणि मैत्रिणीमध्ये ते नादून जातात. आणि मग काही मित्र चांगले असतात, काही मित्र वाईट असतात. आणि मग चांगल्या मित्रापासून चांगला विकास होतो आणि वाईट मित्रापासून अधोगती होती. आजही जगात घडू राहिले. हिरा जो असतो, हिरा तो आयरनवर ठेवला फुटत नाही, आगीत फुटत नाही. पण त्याच्यावरून जर ढेकून गेला ना, त्याच्या दोन खापं होतात. आज मनुष्य देह हा हिरा आहे. आणि मग या संगतीमुळं आजही जगात त्यांचं वाटोळं झालेलं आहे. मग संगत कशी धरावी हे आपण ठरवायची. आज हा मोबाईल आहे, हा सुद्धा आपला मित्र आहे. मग त्याच्यामध्ये निमं चांगलं आहे, निमं वाईट आहे. पण आपण काय घ्यायचं आहे ते आपण ठरवायचं आहे. आपण ज्या वेळेला वाहनावर बसतो ते सुद्धा आपलं मित्र आहे. मग ते किती वेगात चालवायचं ते आपण ठरवायचं आहे. आपलं मन काय, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपलं मनसुद्धा आपलं मित्र आहे. मग त्या मनाचा वापर कसा करायचा ते आपण ठरवलं आहे. भगवंतानी आपल्या हातात दिलेलं आहे. शेवटी कर्म आहे ना, हे भगवंताकडे. आणि मग बाप कोण असतो, आपला मित्र असतो, खरा मित्र असतो. आई काय करते, माया असती, माझा मुलगा सुखाचा राहो, आईची अपेक्षा असते. बापाची अपेक्षा काय असते, माझ्या मुलांना काहीतरी कमवावं, माझा मुलगा मोठा व्हावा, माझा मुलगा श्रीमंत व्हावा आणि माझ्या मुलांना माझी जबाबदारी घ्यावा. ही कोणाची आशा असती, बापाची असती. आणि मग तो काय करतो, बोलतो. त्याच्या बोलण्यामध्ये फणसाला वरून काटे असतात, पण आतून फणस कसं असतं, गोड असतं. तसं बाप आहे ना, हा बोलतो, पण त्याच्या मनातून काय असतं, आपला मुलगा मोठा व्हावा, माझा मुलगा श्रीमंत व्हावा. ज्या वेळेला मुलगा काहीतरी करतो, माझ्या मुलांना काहीतरी केलं म्हणून. दशरथ पुत्र कोण, रामानं काय केलं, मोठं काम केलं म्हणून कोण, दशरथ पुत्र. म्हणजे बापाच्या मुलाच्या नावापुढं बापाचं नाव लागलं जातं. म्हणजे बाप हा खरा मित्र असतो. बघा, बाप फाटके कपडे घालतो आणि मुलाला शाळेची फी भरतो, मोलमजुरी करतो, कष्ट करतो. शाळेची फी भरल्यानंतर माझा मुलगा इंजिनियर व्हावा, माझा मुलगा कोणीतरी व्यापारी व्हावा, माझा मुलगा मोठा व्हावा, ही बापाची अपेक्षा असती. आणि तो कष्ट सहन करतो, गरिबी काढतो. आणि मुलगा ज्या वेळेला मोठा होतो ना, त्यावेळेला तो काय म्हणतो, माझा बाप भिकारी, माझा बाप कोण आहे, लाज वाटते त्याला बापाची. अरे मूर्खा, तुला लाज वाटती, पण तू सुद्धा बाप होणार आहे याचं भान राहिलं नाही. आपण जर आज आपल्या आईवडिलांची सेवा केली तर आपली मुलं आपली सेवा करणारे, हा उघडा सिद्धांत आहे. काय, एक मुलगा होता, तो गाडीमध्ये गेला, पेपर पेपर पेपर. ते माणसानं त्याच्या रुपया दिला. पुढे गेलो, तो हसायला लागला. म्हणे का ते मुलगा बावलट आहे म्हणे का, त्याला मी ₹1 दिला. पुढे गेलो, डबल हसायला लागला. म्हणे का हसते शेजारचा माणूस म्हणे, अहो त्यानं मला कालचाच पेपर दिला. तसं तुम्ही जसं वागाल तसे तुमचे मुलं वागतील, हा सिद्धांत आहे. प्रत्येक जन्माला आला त्याला मुलगा हा होतोच, मुलगी होती, याचं आज भान विसरून गेलेलं आहे. म्हणून आपला बाप हा खरा मित्र आहे. प्रत्येकाचा बापाची अपेक्षा असती. तो बोलतो, बाप बोलतो, पण त्या बोलण्यामागे काय असतो, स्वार्थ असतो. आपल्या मुलांना काहीतरी व्हावा म्हणून तो बोलतो. म्हणून ध्यान धरा, खरा मित्र कोण आहे, आपला बाप आहे. हे गीतेत भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि आजपर्यंत जगामध्ये जेवढे होऊन गेले ते बापच होऊन गेले. ज्या मुलांनी बापाचं ऐकलं ते मोठे झाले, आणि ज्यांनी ऐकलं नाही, आज बघा दुर्योधनाचं काय झालं, नाश पावला, त्याला किडे पडले. काय, जरासंध नाश पावला,
कंस नाश पावला. आजपर्यंत जेवढे होऊन गेले ते बापाचं ज्याने ऐकलं त्यांचा विकास झाला, म्हणजे आईबापांचं ऐकला त्यांचा विकास झाला, नाही ऐकलं त्यांचं वाटोळं झालं. मग आपलं वाटोळं करायचं आहे का चांगलं करायचं आहे हे आपण ठरवा. आणि हे मित्र आहे, मित्र पाळा, पण मित्र कसे पाळा? चांगले मित्र पाळा, वाईटाच्या संगतीला जाऊ नका. आणि खरा मित्र बाप आहे, बापाची आज्ञा पाळा, तुम्ही बाप होणार आहे. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.